महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या या वादानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। मातोश्रीवर या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपातील वादावर चर्चा होणार असल्याचं समजतंय। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद झाला। राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागा वाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। त्यावर नाना पटोले यांनीही थेट पत्रकार परिषदेतून पलटवार केला। तर इकडे शरद पवारांनी थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्याची माहिती हाती येते। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, आज रमेश चेन्निथला आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे, ते मातोश्रीवर जाणार आहेत आणि सध्या जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर काँग्रेसमध्ये ज्या प्रकारे वाद प्रतिवाद होताना दिसतात त्यावरती सुद्धा चर्चा होणार असल्याचं कळतंय, काय सांगाल? काल आपण जर बघितलं तर कालचा दिवस हा गाजलाय तो नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वादामुळे। यापूर्वी सुद्धा अनेक बैठकांमध्ये या दोन नेत्यांमध्ये वादावादी झाल्याची माहिती पुढे येतच होती, परंतु काल तो वाद हा प्रसार माध्यमांपुढे सुद्धा आला। संजय राऊत यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले हे संपूर्ण चर्चा करण्यासाठी सक्षम नसल्याचं बोलले होते। त्यानंतर महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेने नाना पटोले यांनी त्यांना उत्तर दिलं आणि हा वाद इतका विकोपाला गेला की संध्याकाळच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अशी माहिती पुढे आली की जर जागा वाटपांच्या चर्चांमध्ये नाना पटोले उपस्थित असतील तर तिथे कुठलीही जागा वाटपांची चर्चा होणार नाही। इतकं टोकाचं पाऊल जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उचलण्यात आलं त्यावेळेला शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली। त्यांनी काँग्रेसच्या दोन्ही जे शीर्ष नेते आहेत, महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत चेन्निथला त्यांच्याशी आणि दिल्लीतल्या नेतृत्वाशी सुद्धा चर्चा केली आणि त्यात हा जो राग आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तो शमवण्यासाठी थेट चेन्निथला यांना केरळमधून आता मुंबई गाठावी लागती आहे। साधारणतः 10:30-11च्या सुमारास चेन्निथला हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येतील आणि जो काही वाद या दोन पक्षांमध्ये सुरू झालेला आहे आणि त्याचा परिणाम हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपांवर होतोय तो शमवण्याचा प्रयत्न चेन्निथला यांच्या मार्फत केला जाईल। आणि आता जी प्रणाली, या संपूर्ण भेटीकडे आपलं लक्ष असणार आहे। अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये आता मोठी बिघाडी झाली आहे। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून फाटल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यापुढे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या ज्या बैठकीला असतील त्या बैठकीला ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार नाहीत असा आक्रमक पवित्रा ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलाय। महाविकास आघाडीमधलं जागा वाटप हे नाना पटोलेंच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अडचणीचं ठरत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। तर दरम्यान विदर्भातील जागांवरून वाद झाल्याचं देखील बोललं जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना उबाटा विदर्भातील 5 ते 6 जागांसाठी आग्रही आहे। रामटेक अमरावती लोकसभा मतदारसंघ हा उबाटानं काँग्रेसला सोडले होते, त्याची भरपाई विधानसभेत व्हावी अशी भूमिका शिवसेना उबाटाची आहे। पण बैठकीमध्ये उबाटाच्या मागणीवर पटोलेंनी नकार दिल्यामुळे वाद निर्माण झालाय। तर जागा वाटपामध्ये नाना पटोले घेत असलेल्या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय। एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीमध्ये थोडीशी खेचाखेची होते, पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। जागा वाटप हा तुम्हाला कल्पना आहे की एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीत थोडीशी खेचाखेची होते, पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवायला पाहिजे। मला असं वाटतं की अजूनही अशी फार मोठी काही तंटाबखेडा झाला आहे असं माझ्या कानावरती काही आलेलं नाही। येत्या 2-3 दिवसात किंवा त्याहीपेक्षा उद्या तर उद्या हा जागा वाटप संपू शकतो, एवढ्या अंतिम टप्प्यात तो आलेला आहे। करतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे। तर जागा वाटपासह जाहीरनाम्याच्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली। मात्र अद्यापही काही जागांचा निर्णय बाकी असून राज्यातील नेत्यांनी एकत्रित बसून त्या जागांचा निर्णय घ्यावा अशा सूचना अमित शहा यांनी यावेळी केल्या।
विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महायुतीच्या जागा वाटपाच्या आणि जाहीरनाम्याच्या संदर्भातली बैठक नुकतीच संपलेली आहे। हे अमित शहा यांचं निवासस्थान आहे आणि आता गाड्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की या बैठकीमध्ये साधारणतः विविध मुद्द्यांवरची चर्चा झाली की प्रचाराचे मुद्दे काय असावे, जाहीरनाम्याचे मुद्दे काय असावे आणि प्रचार सभा कशा घ्यायच्या या संदर्भात देखील या सर्व सभा ज्या आहे एकत्रितपणे घ्यायच्या संदर्भात चर्चा झाली। साधारणतः 10:30 वाजता सुरू झालेली बैठक ही 1:30 वाजता ही बैठक संपलेली आहे। 1:30 वाजता बैठक संपल्यानंतर आता नेते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतं। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं चर्चा आहे की साधारणतः यातून लवकरच हे स्पष्ट होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे देखील दौरे महाराष्ट्रात असणार आहेत। त्यामुळे ही जी बैठक आहे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण की महायुतीमध्ये जो तिढा आहे तो तिढा लवकरात लवकर संपवावा यासाठी प्रयत्न होता। कारण की या पुढच्या आठवड्यापासून जागा उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार आहे आणि आपल्या समोर जर पाहायला मिळतंय की आता जो कॉन्वॉय आहे मुख्यमंत्र्यांचा तो तयार झालेला आहे आणि इथूनच थेट आता मुख्यमंत्री काय बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण की साधारणतः 10:30 वाजता सुरू झालेली बैठक ही 1:30 वाजता संपली आहे, म्हणजे 3.5 तास ही बैठक चाललेली आहे। चर्चा होती महायुतीच्या संदर्भात जागा वाटपाची, तो जागा वाटपा तिढा सुटलेला आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ शर्मासह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यातील वाद आता उघड झालाय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीला पटोले असतील तर ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार नाही अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे। तर नाना पटोलेंनीही पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांवर टोप डागली आहे। शिवसेना ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यातला वाद विकोपाला गेलाय। परिणामी जागा वाटपाच्या चर्चेलाच ब्रेक लागलाय। विदर्भातल्या काही जागांवरून दोन्ही बाजूंकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला। परिणामी शिवसेना ठाकरे गटानं नाना पटोले यांची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला। अमरावतीची जागा आमची हक्काची, आम्ही काँग्रेसला दिली, त्या बदल्यामध्ये आम्ही काही अपेक्षा ठेवल्या विधानसभेला, तर त्यात चुकीचं असं मला काय वाटत नाही। शिवसेना ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकीत रामटेक आणि अमरावती मतदारसंघ काँग्रेसला सोडले होते, मात्र आता विधानसभा निवडणुकीत तडजोड करणार नसल्याचं ठाकरे गटानं स्पष्ट केलंय। नाना पटोले हे सुद्धा त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। संजय राउत उद्धव जी को ओवरडोल करते होंगे तो उनका इशू है, हमें पता नहीं क्या है उनका, अगर वो ऐसा बोलते हैं। संजय राउत का काम, संजय राउत क्या कर रहे हैं हमें संजय राउत के बारे में मुझे कुछ बोलना है। निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला असतानाच विदर्भातल्या जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यात मतभेद निर्माण झालेत। ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणामध्ये भाजपला एक झटका बसलाय। नारायण राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये दाखल झाले आहेत, त्यामुळे कोकणात शह काट शहाचं राजकारण हे मोठ्या प्रमाणात रंगलंय। उद्धव ठाकरे यांनी कोकणात भाजपला पहिला धक्का दिला। सावंतवाडीतले भाजपचे नेते राजन तेली यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली। जी राणेसाहेबांवर पूर्वीची मंडळी ती का बाहेर पडली, तर एकट्या ह्या नितेश राणेच्या स्वभावामुळे। जसे राजन परत आलेले आहेत तसेच राजनसारखे अनेक कार्यकर्ते हे जे दिशा बोलून इकडे तिकडे गेलेत ते मोठ्या संख्येने परत शिवसेनेत यायला लागले। खरं तर राजन तेली हे नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते। अनेक वर्ष त्यांनी राणेंसोबत काम केलं। उभाटा शिवसेनेमध्ये एक मायकाला नाही जो आमच्या महायुतीच्या विरोधात लढू शकतो। एक कडवळ शिवसैनिक नाही, त्याचे पाळीव प्राणी आमच्यावर सोडले तरी आता आम्हाला त्याची सवय झालेली आहे। राजन तेली यांनी शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि आता पुन्हा ठाकरेंची शिवसेना असं राजकीय प्रवासाचं वर्तुळ पूर्ण केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। तसं झाल्यास पुन्हा एकदा दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली असाच सामना रंगणार यात शंका नाही। धनत्रयोदशी पूर्वीच सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळते। दिवाळीपूर्वी सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे। सोन्याचा भाव प्रतितोळा 78,000वर गेलाय। ऐन दिवाळी आधी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर भडकले आहेत। महागाईमुळे महिलांचं आर्थिक बजेट देखील कोलमडलंय। पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे। 1,80,000 कॅरेट टोमॅटोची आवक झाली आहे, तर प्रति क्विंटल 8,000 रुपयांचा भाव टोमॅटोला मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये 54,750 क्विंटल, तर सोलापूर बाजारामध्ये 26,040 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,750 तर सरासरी 4,300 रुपयांपर्यंत दर मिळाला।